हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण पाहणार आहोत पुढचा टॉपिक ज्याचं नाव आहे ब्लेफारायटिस. तर ब्लेफारायटिस म्हणजे काय असणार आहे, तर त्याचे प्रथम डेफिनेशन पाहूयात. तर क्रोनिक इन्फ्लेमेशन ऑफ लीड मार्जिन म्हणजे काय, तर लीड मार्जिनच्या ठिकाणी जी असणार आहे ती क्रोनिक म्हणजे खूप बरेच काळापासून असणार ती इन्फ्लेमेशन म्हणजे सूज असणार आहे. म्हणजेच काय, तर डोळ्यांच्या पापण्यांना सूज किंवा पस यासारख्या गोष्टी येणे, त्याला आपण ब्लेफारायटिस म्हणतो. तर एक डायग्राममध्ये आपण शेजारच्या पाहू शकता की डोळ्याच्या लीड मार्जिन्सच्या कडेने जे इन्फ्लेमेशन होत आहे त्यांनाच आपण ब्लेफारायटिस असे म्हणतो. तर त्याचे टाईप्स काय आहेत, तर ते एक म्हणजे ते म्हणजे सिबोरिक किंवा स्क्वॅमस ब्लेफारायटिस. दुसरी आहे ती म्हणजे स्टेफायलोकोकस किंवा अल्सरेटिव्ह ब्लेफारायटिस. त्याचप्रमाणे तिसरी आहे ती म्हणजे मिक्स्ड ब्लेफारायटिस. फोर्थ जी असणार आहे ती असणार आहे पोस्टेरियर ब्लेफारायटिस. आणि फिफ्थ जी असणार आहे ती असणार आहे पॅरासायटिक ब्लेफारायटिस. तर ह्या होत्या टाईप्स. तर एक एक्स्ट्रा जनरल पॉईंट आहे जो माहीत असावा म्हणून टाकला आहे या ठिकाणी. तर ते असणार आहे म्हणजे आय ग्लँड्स. तर आय ग्लँड्स काय आहेत, तर प्रथम ग्लँड पाहूयात आयचे, आणि त्यामध्ये दुसरा पॉईंट असणार ते म्हणजे कोणती ग्लँड कोणतं सेक्रेशन करते तो वाला पॉईंट आहे. तर प्रथम पाहूयात मिबोमियन ग्लँड्स. तर मिबोमियन ग्लँड्स काय आहेत, तर ते सेक्रेट करते मिबोम म्हणजेच काही प्रकारचे लिपिड आहे. तर दुसरी आहे ते म्हणजे झीज ग्लँड्स. झीज ग्लँड्स काय करतात, तर सिबमच ते पण प्रोड्यूस करतात, एक लिपिडचाच फॉर्म आहे तो पण. तिसरी आहे ती म्हणजे मोल्स ग्लँड. मोल्स ग्लँड काय करते, तर स्वेटचं सिक्रेशन करते. तर हा एक जनरल पॉईंट होता. आता पाहूयात फर्स्ट टाईप ब्लेफारायटिसचा, तो म्हणजे सिबोरिक किंवा स्क्वॅमस ब्लेफारायटिस. तर हे काय असणार आहे, तर इट इज सिमिलर टू सिबोरिया. म्हणजेच काय काय सिबोरिया काय, तर एक स्किन डिसीज आहे दॅट ऑकर्स ऑन द स्काल्प. म्हणजे एक स्काल्पवर असणारं एक सिबोरिया नावाचं एक डिसीज आहे, त्याच्याशी सिमिलर आपण म्हणू शकतो. तर ते काय करते, ते आता हे स्क्वॅमस ब्लेफारायटिसमध्ये काय होते, ते इट सिक्रेट्स these glands abnormal excessive lipids, and this lipid is converted into irritating fatty acid by coronarium acne. तर हे काय करते, तर हे इट सिक्रेट्स झीज ग्लँड्स काय करतात, तर ॲबनॉर्मल एक्सेसिव्ह लिपिड म्हणजे काय करतात, ते एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये ॲबनॉर्मली असे लिपिड्स एक फॉर्म करतात, आणि अँड धिस लिपिड इज कन्वर्टेड इंटू इरिटेटिंग फॅटी ॲसिड. मग त्याच लिपिडचे काय होते, तर इरिटेटिंग फॅटी ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होते. कोणामुळे होते, तर कॉर्निबॅक्टेरियम ॲक्नी. तर कॉर्निबॅक्टेरियम ॲक्नीमुळे ह्याचे इरिटेटिंग फॅटी ॲसिड्समध्ये कन्व्हर्जन होत आहे. तर हा होता स्क्वॅमस किंवा सिबोरिक ब्लेफारायटिस. तर याचे आता कॉज पाहूयात. तर हा कशामुळे होतो, तर यामध्ये काय, तर मेटाबॉलिक फॅक्टर्स आहेत किंवा अनहायजेनिक कंडिशन्स आहे, म्हणजे स्वच्छता नाही बाळगल्या कारणाने, किंवा यूज ऑफ कॉस्मेटिक्स इन लीड मार्जिन म्हणजे कोणत्या तरी प्रकारचे कॉस्मेटिक्स वापरल्यामुळे एखाद्याची ॲलर्जी होऊ शकते अशा पद्धतीने, किंवा एक्सपोजर टू स्मोक ऑर डस्ट किंवा एक धुळीच्या किंवा स्मोकच्या जर कॉन्टॅक्टमध्ये जर आयलिड्स आले तर ह्या गोष्टी घडू शकतात. तर ह्याचे सायन्स काय काय असू शकतात, तर फ्लॅक्स अँड स्केल्स प्रेझेंट अराउंड द बेस ऑफ आयलॅशेस. म्हणजे फ्लॅक्स अँड स्केल्स म्हणजे कसे म्हणू शकतो, की थोडक्यात चिपड म्हणतो आपण बोलीभाषेत, ते लीडच्या मार्जिनच्या अराउंड निर्माण होतात. त्याचप्रमाणे काय होतं, ते रेडनेस इन आयलिड्स. जर सूज येत आहे तर ऑब्वियस आहे की रेडनेस हा येणारच आहे. तर हे झाले सायन्स. आता सिम्टम्स काय असणार, तर इरिटेशन होऊ शकते, डिस्कम्फर्ट इन आय होऊ शकतो, आणि लॅक्रिमेशन्स होऊ शकते. या गोष्टी सिम्टम्समध्ये होऊ शकतात. तर आता पाहूयात याची ट्रीटमेंट काय असणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तर अनहायजेनिसिटी घालवण्यासाठी काय करावे लागेल, तर हायजीन मेंटेन करावे लागेल. तर काय करावे लागेल, फॉर द मेकिंग सॉफ्टनेस ऑफ crust we use hot fermentation. Then for removal of crust यूज बेबी शॅम्पू और सोडियम बायकार्बोनेट. काय करावं लागणार, तर फर्स्ट याचे सॉफ्टनेस टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं, तर हॉट फर्मेंटेशन म्हणजे एक वाफ द्यायची आहे डोळ्याला, आणि काय करायचे त्यानंतर क्रस्ट वगैरे आणि रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी काय करू शकतो, तर बेबी शॅम्पू किंवा सोडियम बायकार्बोनेटचा देखील वापर करू शकतो आपण यासाठी. तर त्याचप्रमाणे सेकंड जे असणारे ट्रीटमेंट ते असणारे टॉपिकल अँटीबायोटिक्स ॲप्लिकेशन. तर टॉपिकल अँटीबायोटिक्स देखील आपण वापरू शकतो त्या ठिकाणी. त्याचबरोबर स्टेरॉइड आय ऑइंटमेंट ॲप्लिकेशन म्हणजे
आय स्टेरॉइड जे असतात त्यांचे ऑइंटमेंट स्वरूपात असते त्याचे ॲप्लिकेशन करू शकतो. तर हे होते स्क्वेमस ब्लेफरायटिस. तर आता आपण पाहूयात स्टेफायलोकोकल किंवा अल्सरेटिव्ह ब्लेफरायटिस. तर हे काय असणार आहे तर क्रोनिक स्टेफायलोकोकल इन्फेक्शन ऑफ लीड मार्जिन. म्हणजे काय तर स्टेफायलोकोकल जे असणारे बॅक्टेरिया त्याचे इन्फेक्शन होते फार दिवसापासून. क्रोनिक म्हणजेच काय त्या कोणत्या ठिकाणी तर लीड मार्जिनच्या ठिकाणी. म्हणजे स्टेफायलोकोकल बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे लीड मार्जिनच्या ठिकाणी इन्फेक्शन होणे असे आहे. तर हे आहे अल्सरेटिव्ह ब्लेफरायटिस. त्यामध्ये काय असणार तर कॅरेक्टराइज्ड बाय डिपोजिशन ऑफ येलो क्रस्ट ॲट रूट्स ऑफ आयलॅशेस. म्हणजे यामध्ये काय होते तर डिपॉझिशन ऑफ येलो क्रस्ट ॲट रूट्स ऑफ आयलॅशेस. म्हणजे आयलॅशेसच्या ठिकाणी बोलीभाषेत काय म्हणतो आपण त्याला चिपड आल्याप्रमाणे दिसते. म्हणजेच काय तर डोळ्यास चिपड आल्याप्रमाणे दिसणे म्हणजेच अल्सरेटिव्ह ब्लेफरायटिस. तर आता आपण याचे कॉज काय पाहिलेच आहे. तर ते लिहायचे आहे. तर कॉज काय स्टेफायलोकोकस इन्फेक्शन लिहायचे आहे. साईन या ठिकाणी काय असणार तर येलो क्रस्ट ॲट रूट ऑफ आयलॅशेस तेच. आणि त्याचप्रमाणे काय असणार तर आफ्टर रिमूव्हल ऑफ क्रस्ट अल्सर इज सीन. म्हणजे क्रस्ट काढल्यानंतर पण आपणास अल्सर दिसून येतो. हे ते साईन आहेत. तर सिम्पटम्स काय असणार तर तेच राहणार आहेत. जे पेशंट काय सांगणार तर इरिटेशन्स असणार आहे, डिस्कम्फर्ट ऑफ इन आय, त्याचप्रमाणे लॅक्रिमेशन हे सिम्पटम्स राहतील. ट्रीटमेंट पण तीच जवळपास तीच राहते. तर कोणती असणार ते म्हणजे हायजीन मेंटेन करायचे आहे. म्हणजे काय तर फॉर मेकिंग सॉफ्टनेस टू क्रस्ट यूज हॉट फर्मेंटेशन, देन टू रिमूव्ह क्रस्ट यूज बेबी शॅम्पू और सोडियम बायकार्बोनेट. त्याचप्रमाणे काय तर टॉपिकल अँटीबायोटिक्स देखील दिले जाऊ शकतात. तसेच काय तर स्टेरॉइड आय ऑइंटमेंट ॲप्लिकेशन दिले जाऊ शकते. थोडक्यात सिम्पटम्स ट्रीटमेंट हे सेमच राहते स्क्वॅमस आणि अल्सरेटिव्ह ब्लेफरायटिससाठी किंवा इतर ब्लेफरायटिससाठी देखील. पण या ठिकाणी टाईप्स कोणत्या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होते या गोष्टी वगैरे किंवा स्क्वॅमस ब्लेफरायटिस कशामुळे होते, अल्सरेटिव्ह कशामुळे होते या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. तर पुढे पाहूयात तर मिक्स्ड ब्लेफरायटिस म्हणजे काय असणार यामध्ये तर मिक्स्ड नावातच आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ सिबोरिक प्लस स्टेफायलोकोकस ब्लेफरायटिस. म्हणजे हे काय असणार तर सिबोरिक आणि स्टेफायलोकोकल असे दोन्हीचे इन्फेक्शन या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यामुळे यस म्हटलं की कॉम्बिनेशन ऑफ बोथ सिबोरिक प्लस स्टेफायलोकोकल ब्लेफरायटिस हे झाले मिक्स्ड ब्लेफरायटिस. तोच कन्सेप्ट आहे. कॉज पण तसेच राहणार आहेत आणि सायन्स सिम्पटम्स ट्रीटमेंट वगैरे पण त्याचप्रमाणे राहतील त्याला. पुढे पाहूयात पोस्टेरियर ब्लेफरायटिस. तर पोस्टेरियर ब्लेफरायटिस काय आहे तर इट ऑकर्स ड्यू टू डिसफंक्शनिंग ऑफ मिबोमियन ग्लँड. तर आपण मागाशीच पाहिलं होतं की मिबोमियन ग्लँड्स काय करतात तर मिबोम सिक्रेट करतात. म्हणजेच काय तर एक प्रकारचे लिपिड फॉर्मच आहे तो. तर ते आयलिड्समध्ये प्रेझेंट असते. तर यामध्ये काय होत आहे तर कशामुळे ऑकर्स होते तर डिसफंक्शनिंग ऑफ मिबोमियन ग्लँड. याचे सायन्स अँड सिम्पटम्स त्याचप्रमाणे ट्रीटमेंट ही कशी असणार आहे तर सेम ॲज सिबोरिक प्लस स्टेफायलोकोकल ब्लेफरायटिसनुसारच राहणार आहे. त्यात काही फार चेंज नसणार आहे. तर पुढे पाहूयात पॅरासायटिक ब्लेफरायटिस. तर पॅरासायटिक ब्लेफरायटिसमध्ये कसे असणार आहे तर कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम याचं काय असणार आहे तर डेमोडेक्स फॉलिक्युलोरम याचे इन्फेक्शन झाल्यामुळे असू शकते. MCQला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हा मेनली प्रेझेंट इन चिल्ड्रन ड्यू टू पोर हायजेनिक कंडिशन. तर लहान मुळे वगैरे आपण पाहतो की मातीत वगैरे खेळतात किंवा प्रत्येकच वेळेस आईवडिलांना त्यांच्याकडे लक्ष देणं नसते. त्यामुळे काय होते की त्यांची हायजेनिसिटी मेंटेन कंडिशन होत नाही आहे. त्यामुळे काय होते तर हे चिल्ड्रनमध्ये जास्त पाहायला मिळते आपणास. तर याचे साईन काय असतं प्रेझेन्स ऑफ निड्स ॲट लिड मार्जिन अँड आयलॅशेस. निड्स म्हणजे काय तर उवा किंवा त्यांची अंडी पापण्यांवर किंवा भुवयांवर पसरली आहेत असे वाटते. तर त्या अशा गोष्टी घडून येतात. ह्या सायन्स आपणास दिसून येऊ शकते. तर त्याचप्रमाणे सिम्पटम्स काय असणार तर इरिटेशन तेच, डिस्कम्फर्ट इन आय, लॅक्रिमेशन. तर सिम्पटम्समध्ये काही चेंज नाही तेच कॉमन आहेत.
तर पॅरासायटिक ब्लेफरायटिसची ट्रीटमेंट थोडीशी वेगळी आहे, तर ती पाहूयात. तर ती काय असणार आहे, मेकॅनिकल रिमूव्हल ऑफ नीड्स बाय फोर्सेप. म्हणजे जे वालिका टाईप्स आपण म्हणतो त्यांची अंडी असणं दिसत येतं ते, तर त्या कशा काढायच्या तर फोर्सेप्सच्या सहाय्याने काढायच्या आहेत. तर त्याचप्रमाणे हायजीन मेंटेन ठेवायचे आहे, कारण लहान मुलांमध्ये हायजिनिसिटी मेंटेन न झाल्यामुळेच हे दिसून येते. त्याचप्रमाणे काय तर टॉपिकल येलो मर्क्युरिक ऑक्साईड 1% BD म्हणजे 10 डेजसाठी हे सोल्युशन वापरायचे आहेत. तर किंवा पेट्रोलियम जेली ॲप्लिकेशन म्हणजेच काय तर वेस्लिन म्हणू शकतो आपण रेग्युलर भाषेत. तर त्याचं ॲप्लिकेशनने देखील याची ट्रीटमेंट केली जाऊ शकते. तर हा कन्सेप्ट होता ब्लेफरायटिसचा.